वा, छान झालंय सगळं. थँक्यू. खीर पण मस्त आली. पण आता बास. काय बास काय? आमच्यासाठी केलं ना सगळं. अरे हो, पण अजून जेवायला वेळ आहे ना, जेवताना खा हवी तेवढी. हे मालकीणबाईंचे ना फार रूल्स असतात नाही दादा. मालकीणबाई एक अर्धी वाटी खीर मिळेल प्लीज. थँक्यू मालकीणबाई. मालकीणबाई बोल. बाकीच्यांनी कधी बसायचंय जेवायला? बाकीच्यांनी ना 15 मिनिटांनी. ओके मालकीणबाई, थँक्यू मालकीणबाई. बरं मालकीणबाई, गप्प बसा रे दोघ जण. श्री बघितलंस ना, हे असं छळत असतात मला दोघ जण. मी नाही दादा दादा. मी काय केलं? नाही, रमाकांत खूप शहाणा होता, मला खूप मदत करायचा. बघ हो आई, तुला माहिती नाहीये, मदत बिदत काही नाही करायचा, उलट काड्या घालायचा. काड्या काय काड्या घातल्या रे मी? काय आई उगाच काहीही बोलतोय, याच्याकडे लक्ष देऊ नको. एक मिनिट, असं काहीही नाहीये. आणि बाय द वे, काड्या घालायचा म्हणजे? आई तुला माहिती नाहीये, तुला स्वयंपाकात मदत करायचा, पण कशा करता? तुझं लक्ष नसताना ना अर्ध्या गोष्टी खाता यायच्या त्याला. म्हणून बघ कसं झालाय. बघ काहीतरी काय बोलतोय उगाच. अभ्यासाच्या पुस्तकाबद्दल सांगू? तू जेवण करायला बाकीच्या सगळ्यांना बोलवतो. नको तर. बघितलंस. आणि तरी ना तू जास्तीत जास्त मलाच ओरडायचीस. पण तेवढंच तुला गोड खायलाही द्यायची. हे खरंय. पण बघ नाही, आता मालकीणबाई मला खायलाच देत नाहीये. मालकीणबाई वाढा ना जेवायला प्लीज. 4 वाटा खीर खाऊन झाले ते सगळ्यात. बरं, ही आणखी घे, थोडीशी थंड झाली, आपण घे. 4 वाट्या नाही बेबी, 5 वाट्या झाल्या. किती आनंदात आहेत सगळे. माझं कुटुंब पूर्ण झालंय जान्हवी, फक्त तुझी कमतरता आहे. लवकर ये जान्हवी, लवकर परत ये. गीता, अगं मी तुलाच फोन करत होते आता. मी म्हटलं पावसात कुठेतरी अडकली अशी. गीता इकडे बघ. काय ग, बरी आहेस ना तू? का गीता, अगं तुझा चेहरा बघ, तू अशी का दिसतेस? काय झालंय? गीता हे बघ, मला कळतंय तुझं काहीतरी बिनसलंय. आणि मी कितीही ठरवलं ना की तुला कुठलेच प्रश्न विचारायचे नाहीत, तरी सुद्धा तू ही अशा अवस्थेमध्ये माझ्या बाजूला बसली असशील तर मला शांत नाही बसता येणार. मला नाही सहन होते हे. प्लीज मला सांग ना, काय झालंय? काही नाही. हे खोटं आहे. गीता, अगं कशाच्या संदर्भात, कुणाबद्दल आहे ते तरी सांग ना. अगं शेकडो कारणं असू शकतात. घरी काही प्रॉब्लेम आहे का? कुणी आजारी आहे का? पैशाचा काही प्रॉब्लेम झालाय का? काहीतरी सांग ना मला. गीता, अगं मी इतक्या काळजीने विचारते तुला, त्याचं काहीच वाटत नाहीये का ग? गीता, मैं कम इन? मनीष ये. श्री काय झालं? मनीष मी काय म्हणतो, तू आज किंवा उद्या जान्हवीशी बोलून टाक. श्री नाही नको, उद्या नको. तू असं कर, तू आत्ताच बोलून टाक. आता तिला फोन कर आणि सगळं सांगून टाक. अरे पण मनीष, अरे आता पण बीड नको ना रे. हे बघ, आपल्याला आता नाही थांबता येणार. नाही थांबता येणार, पण तुम्हाला म्हणालास ना की जान्हवीच्या वेळेप्रमाणे सगळं करायचंय, घाई नाही करायची म्हणून. हो मी असं म्हणालोय कधी? हो, फोनवर म्हणालास मला. बरं पण मग आता ते बदलून टाक. श्री मनीष, आय एम सॉरी.
मे बी मी स्वतःलाच कॉन्ट्रडिक्ट करत असेल, पण माझी एन्झायटी आता खूप वाढली आहे. मी खूप रेस्टलेस झालोय. मला असं वाटतंय की आत्ता सगळंच्या सगळं तिला खरं सांगून टाकावं. नाही, मला समजतंय ते, पण श्री, जान्हवी मला म्हणाली की ती बोलेल माझ्याशी, म्हणजे लवकरात लवकर आमचं बोलणं होईलच. अरे पण या सगळ्यातनं तिला आपली अर्जन्सी कळते का? असावी. असं कधी झालं नाहीये की मला तिच्याशी बोलायचं आणि तिला ते कळलं नाहीये. पण मला एका गोष्टीची भीती वाटते रे. तिला संशय आला तर काय करायचं? संशय कसला? हेच, मी असं का वागतोय, म्हणजे मी तिच्याशी घरी का बोलत नाहीये, बाहेर का भेटायला बोलवतो याचा. अरे पण तू एकदा तिच्याशी बोललास की तिला एनिवे कळणारच आहे ना. हो, पण ती समजून घेईल असं आपण गृहीत धरतोय श्री. म्हणजे ती चिडली माझ्यावर तर? का चिडेल? अरे यार मनीष, तूच ऑप्शन सुचवलास ना, आणि आता तूच शंका काढतोयस. सॉरी यार, आता मी स्वतःला कॉन्ट्राडिक्ट करतोय. यार माझ्या ना डोक्याला मुंग्या यायला लागल्यात आता. आय एम सॉरी. तू शांत हो. हां, तू शांत हो श्री. अरे मी बोलणार आहे तिच्याशी, मी तिला सांगितलंय आपल्याला बोलायचंय, सो आमचं बोलणं लवकरात लवकर होईलच. फक्त मी तिच्याशी बोलल्यानंतर ती कसं रिॲक्ट करेल ह्याचं मला टेन्शन आलंय. म्हणजे समजा ती माझ्यावर चिडली तर काय करू रे? माझा बळी जाईल ना याच्यात. नाही, मैत्रीसाठी हे करायला माझी अजिबात हरकत नाहीये, पण हे सगळं जान्हवीला कळलं तर त्याचा तिला त्रास नको व्हायला. नाही होणार मनीष, जान्हवीला त्रास होणार नाही. अरे मला कधी कधी वाटतं की मी माझ्यापेक्षा ना जान्हवीला जास्त ओळखतो. आय एम शुअर जान्हवीला याचा त्रास होणार नाही. आय एम शुअर शील बी ऑल राईट. माझं मन मला सांगतंय. तू बोलतोयस म्हणजे नाही, नेहमी जान्हवी असं बोलते. तू बुद्धिनिष्ठ आहेस ना, आणि जान्हवी नेहमी मनांबद्दलच बोलते. खरं आहे तुझं मनीष. पण आमची मनं जुळली आहेत रे, आणि हे माझ्या बुद्धीला पटलंय. हा बोल रे. कशी आहेस? ही बरी आहे. का? काय करतेस? कामात आहेस का? ऑफिसमध्ये असताना साधारण मी कामातच असणं अपेक्षित आहे की नाही? हो, बरोबर. बँकेत तू कामच करणार, मी पण काहीतरी वेड्यासारखेच प्रश्न विचारतोय तुला. बोलतोय. बोल मग. काय बोलतोयस? आ? काय नाही, मला बोलायचं होतं ना तुझ्याशी. म्हणून फोन केलाय. अरे पण मग बोलतोच आहेस की. हो अगं, हे मी तुला म्हणालो होतो ना की आपण कॉफी प्यायला जाऊयात का? आहेच का ती कॉफी अजून डोक्यात? हो, कॉफी प्यायला गेलो की कसं जरा निवांत आपल्याला बोलता येईल म्हणून. गीताबद्दल बोलायचंय का? येस, गीताबद्दलच बोलायचंय मला, म्हणून भेटूयात का आपण? कधी भेटूया? थोडस अर्जंट आहे ना, आज भेटू शकतो का? ओके, आज भेटूया. चालेल. जमलं तर हाफ डेज घेते. ओके. फक्त मला आधी घरी जावं लागेल. मला एक काम आहे, तेवढं झालं की भेटू. मी बोलते सरांशी. ओके जान्हवी, पण तुला हाफ डे घ्यावा लागेल ना? इट्स ओके. तू इतकं डेस्परेटली बोलायचं म्हणतोयस तर मी येईन भेटायला.
मुळात मला हे सगळं जरा वेगळंच वाटतंय. बाबा म्हणतात नेहमी, मित्रांच्या आनंदात एक वेळ सहभागी होऊ नका, पण त्यांच्या गरजेच्या आणि त्यांच्या दुःखात त्यांच्याबरोबर राहिलंच पाहिजे. चल भेटू. बाय. ओके बाय. काय म्हणाली? मला म्हणाली की मित्रांच्या गरजेच्या आणि दुःखाच्या काळात त्यांच्या पाठीशी उभं राहिलंच पाहिजे. आज भेटते ती मला. ओके. कुठे भेटू? मी सांगतो ना तुला, मी सांगतो मी तुला. मी येऊ मग? सांगतो मी तुला. ओके. अरे देवा, आता या दोघांना काही प्रॉब्लेम नसावा. ओके, सगळा हिशोब लिहून झालाय आपल्या ट्रिपचा. एकदा तुम्ही सगळ्या नजरेखालनं घाला, म्हणजे काही राहिलं असेल तर लिहून टाकता येईल. अगं त्यात काय बघायचं? आई तुमचं गरम पाणी. काय झालं? लागला की काय? नाही भाजला हात. काय ग तू? ये बस इथे. बस 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 बस, हे घे. गार पाणी दे. बुडव. बुडव. असं कसं लागलं पण? लक्ष कुठे होतं तुझं? तो श्रीचा यांना फोन आला ना, तेव्हापासून काही लक्षच लागत नाही कशात. श्रीचा फोन आला होता? कशाबद्दल? तो त्या दोघांचा मित्र आहे ना, काय ग नाव त्याचं? मनीष. हा, तर तो आज जान्हवीला भेटणार होता. काहीतरी बोलायचं ठरलंय. हो का? हे बरं झालं. एक एक पाऊल पुढे. कधी भेटणार होते? श्री म्हणजे मला नक्की काही माहिती नाही आई. हे असं म्हणत होते की श्री त्यांना म्हणाला की ते आजच भेटणार आहेत म्हणून. नाही, मला एक गोष्ट कळत नाहीये. कितीही झालं तरी मनीष तसा बाहेरचाच आहे ना, मग त्याला का द्यायची एवढी मोठी जबाबदारी? अगं, मनीष काही श्री आणि जान्हवीच्या लग्नाबद्दल बोलत नसणार, म्हणजे असं मला वाटतं. आणि श्री आपल्याला काय म्हणाला, ते ट्रायल घेणार आहे. म्हणजे मनीष तिच्याशी या मधल्या काळाबद्दल काहीतरी बोलणार असेल असा माझा अंदाज आहे. आई, पण हे तर श्रीही करू शकला असता ना. म्हणजे आता जान्हवी काही श्रीकडे अनोळखी माणूस म्हणून नाही बघत आहे ना. एक्झॅक्टली. म्हणजे तसंही आज ना उद्या श्री जान्हवीला सगळं खरं सांगणारच आहे ना. मग ही सुरुवात तोच का नाही करत आहे? हो ना, मी तर म्हणते आम्हीही बोललो असतो तिच्याशी. हो, मलाही असंच वाटतं. म्हणजे आता आम्ही जान्हवीला अनेकदा भेटलोच आहे ना, मग आम्हीच सांगितलं असतं तिला. हे बघ, शेवटी मित्रांनी आपसात मारलेल्या गप्पा वेगळ्या असतात. मनीष जान्हवीचा जुना लहानपणचा मित्र आहे, त्याच्यावर विश्वास असेल तिचा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे श्रीनी ही जबाबदारी मनीषवर सोपवली आहे. म्हणजे श्रीच्या दृष्टीनं मनीष हा शहाणा मुलगा असेल. तुमचं काय होतंय सांगू का? जान्हवी जवळ तुमच्या शिवाय असलेल्या दुसऱ्या कुठल्याही माणसाबद्दल तुम्हाला असूया वाटते. असं नका करू. श्रीच्या निर्णयावर शंका घ्यायची ही वेळ नाहीये. हो ग आई, म्हणजे तुझं म्हणणं ऐकल्यामुळे मला खरंच असं वाटतंय की आम्ही असाच विचार करतोय. म्हणजे जान्हवी जेव्हा आपल्या बरोबर राहत होती ना, तेव्हा कधी कुणाबद्दल असं वाटलं नाही. म्हणजे आता ना आम्ही तिच्याबद्दल पॉझिटिव्ह झालोय असं वाटतंय मला. हो, खरंय आई. आता ऐनवेळी धीर सोडू नका. श्री आल्यानंतर काय झालं ते कळेल आपल्याला. बाबा, बाबा तुम्ही आईशी का बोलत नाही आहात?
बाबा एवढे का चिडलाय? नाही म्हणजे तुम्ही विनाकारण चिडलायत असं नाही म्हणायचंय मला, पण आता खूप दिवस अबोला धरलात, पुरे करा ना आता. जानू, मला या विषयावर काहीही बोलायचं नाही. बाबा असं म्हणून कसं चालेल? न बोलून काहीच होणार नाहीये, फक्त त्रास वाढणार आहे. मी या टोकाला का गेलो ठाऊक आहे ना तुला? पाहिलंस म्हणजे माझंच चुकलं ना. इथे मी यांच्या काळजीने रक्त आठवतेय, म्हणजे माझंच चुकलं. बाबा निदान आपल्या घरातल्या गोष्टी चार चौघांमध्ये बोलल्या जाऊ नयेत यासाठी आपण काळजी घ्यायला हवी ना. ठीक आहे, मी यापुढे हिच्या बरोबर चार चौघात जाणार नाही. घ्या घ्या म्हणजे म्हणजे यांचं ठरलेलंच आहे. यांच्या समोर ना कोणी डोकं आपटून जीव जरी दिला ना तरी तरी यांच्यात काही बदल होणार नाही. आई तू तू शांत हो, मी बोलते ना आता. बाबा असं करून कसं चालेल? जे काही मनात आहे ते एकदा बोलून मोकळे व्हा ना. आणि घरातल्या ह्या अशा वातावरणाचा मला खूप त्रास होतोय. प्लीज बाबा आईशी बोला ना. ठीक आहे, विचार करतो मी, पण मला वेळ लागेल. बाबा वेळ घ्या, काही हरकत नाहीये. फक्त हे सगळं सुरळीत होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, इतकंच म्हणणं आहे माझं. हो हो, तू निघ आता, नंतर बोलू आपण. आता संध्याकाळच्या वेळेला कशाला कुठे बाहेर जायला हवं? सुट्टीच्या दिवशी घरी थांबत जा बाई तू. अगं मनीषला खूप महत्वाचं बोलायचंय माझ्याशी काहीतरी, म्हणून आम्ही बाहेर चाललोय. आता जे काही बोलायचंय ते काही घरात बोलता येणार नाही का? काही बोलायचं असलं की बाहेरच कशाला जायला हवं? आई मी त्याला तसा शब्द दिलाय, मी जाते. त्याच्याबरोबर कशाला बाहेर जायचं? एक तर त्याला काही नाही काम, नुसता उंडारच असतो, खिशात नाही दमडी. आणि लोक काय म्हणतील? काय म्हणतील ग लोक? बरं दिसत नाही ना बाळा ते. ज्याच्या डोळ्यात दोष असतो ना त्याला काहीच बरं दिसत नाही. तू जा बाळा जा. ऐकणाऱ्याचे कान किटले तरी बोलणाऱ्याचं तोंड काही थांबायचं नाही. बाबा तू जा, वेळेत जा आणि वेळेत परत ये. येते, बाय. या मंदिराशी ना माझं अगदी जवळचं नातं आहे. म्हणजे तुला तुझं लक्षच नाहीये ना माझ्या बोलण्याकडे. सॉरी. ऍक्च्युली आय एम सॉरी. तुला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं, बोल ना. जान्हवी
तुला कदाचित थोडा त्रास होईल. म्हणजे मला माहिती नाहीये ना की तुझं आणि डॉक्टरांचं काय बोलणं झालंय ते. कशाबद्दल? तुझ्या आजाराबद्दल. आजारपणाबद्दल म्हणजे अरे माझ्या ना मेंदूला थोडा धक्का बसलाय. त्यामुळे काय होतंय, वेळ, काळ, माणसं, ठिकाणं याची ना थोडी गल्लत होतीये. ब्रदर होत होती, पण आता मी बरी आहे. ऑफकोर्स तू बरी आहेस, प्रश्नच नाही. पण कसं आहे ना जान्हवी, मी माझं बोलणं ऐकत असताना तुला कधी असं वाटलं की तुला खूप त्रास होतोय तर मला प्लीज सांग. हा मला कुठलाही त्रास होणार नाही. आय एम अ स्ट्रॉंग गर्ल. तू बिंदास बोल, न घाबरता. जान्हवी, तुझ्या ऍक्सिडेंट आधीच आहे हे सगळं.